सराव संच 1.1 आपल्याला पहिले उदाहरण दिलेले आहे. एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. पेज नंबर 5 वर उदाहरण दिलेले आहे. बघा आता मी सोडून सांगतो. बघा एका समजा ते दिलेले जे दोन त्रिकोण आहे ते आपण त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर आहेत असे मानू. समजा ते दोन त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर आहेत असे मानू. म्हणून मी त्रिकोण एबीसी काढला आणि त्रिकोण पी क्यू आर काढला. तर आपल्याला काय सांगितलं, पहिल्या त्रिकोणाचा पाया 9, मग बी सी 9 आणि उंची काय आहे 5, ए बी 5. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया क्यू आर 10 आणि उंची काय आहे 6. हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. बघा मग एरिया त्रिकोण ए बी सी म्हणजे त्रिकोण ए बी सी क्षेत्रफळ छेद एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर आपल्याला माहिती आहे पाया गुणिले उंची. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत पाया उंची यांच्या प्रमाणात असतात. तर याचे पाया काय आहे मग बी सी. या त्रिकोणाचा पाया काय आहे बी सी आणि उंची काय आपली ए बी. बी सी छेद ए बी. त्रिकोण पी क्यू आरचा पाया काय आपला क्यू आर आणि उंची काय आहे पी क्यू. क्यू आर छेद पी क्यू. आता यांच्या किमती टाकायच्या. बी सी किती आहे 9 आणि ए बी किती आहे 5. क्यू आर किती आहे 10 आणि पी क्यू किती आहे 6. किमती टाकल्या. 9 5 45 आणि 10 60. तर या दोघांनाही आपण जर नीट भाग दिला तर 15च्या पाड्यामध्ये येतात. 15 त्रिक 45 आणि 15 चोक 60. 3/4. अशा प्रकारे पहिल्या उदाहरणामध्ये त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय आहे 3/4.